देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. अन्न नाही, पाणी नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाही. अन्न नाही, पाणी नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाही, डोळ्यामध्ये अश्रू नाही. अन तुमच्यासाठी धरण बांधता, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. 50 वर्ष मते दिली संसदेत आम्ही नाही, संसदेत आम्ही नाही. 50 वर्ष मते दिली संसदेत आम्ही नाही, संसदेत आम्ही नाही. मते आम्हा काय मागता, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. त्याग आम्हा काय मागता, त्याग आम्हा काय मागता, त्याग आम्हा काय मागता. दुष्काळग्रस्त भागात 11 जिल्हे, 73 तालुके व 12,000 गावातील 2 कोटीवर जनता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रत्येक घरासमोर पाण्याची वाट पाहणारी भांडी दिसतात. लहान मुले, वृद्ध माणसे हे सतत पाणी भरण्याचे काम करत असतात. नदीचा वाट चुन चुन काट, चुन चुन करती पायी पोर चालत राही. चुन चुन करती पायी पोर चालत राही. आरेवाडी गावाजवळ रणरणत्या उन्हामध्ये विहिरीच्या तळाचं पाणी घेण्यासाठी 40 फूट खोल विहिरीतून पाणी भरणारी 5 ते 10 वर्षाखालील मुलं जीव धोक्यात घालून गढूळ पाणी भरताना आढळले. सांगावं कुणा, नदीला पाणी नाही पोर चालत राही. नदीच्या वाट चुन चुन काट, चुन चुन करती पायी पोर चालत राही. शेताच्या वाटी डईवर पाटी, पाटीत दही दुधाची वाटी. शेताच्या वाटी डईवर पाटी, पाटीत दही दुधाची वाटी. सांडल बाई, सांडल बाई वाकायचं नाही, तशीच चालत राही पोर चालत राही. तशीच चालत राही पोर चालत राही. नदीच्या वाट चुन चुन काट, चुन चुन करती पायी पोर चालत राही. चुन चुन करती पायी पोर चालत राही. चुन चुन करती. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून कुटुंबाच्या पाण्याची गरज भागवावी लागते. हे नित्याचेच झाले आहे. गोंदवले गावाजवळ कचरेवाडी येथे एकाच हातपंपाला पाणी असल्यामुळे जवळपासच्या सर्व वाड्या वस्त्यांवरून लोक पाणी नेण्यासाठी तळ ठोकून बसलेले असतात. या भागातील लोकांना आठवड्यातून एकदा ते दोनदा पाणी मिळेलच अशी खात्री देता येत नाही. वर गेलं तर पाणी मिळत नाही, पोटाला गेलं तर पाणी मिळत नाही, पाण्याला गेलं तर पोटाला मिळत. किती लांब आहे? मैल अर्धा मैल किती आहे? ठीक आहे, लांब आहे. हापसून ये किती वेळा नेता दिवसात इकडं? आता दिवसभर पाणी लागेल तेवढं. टँकर येतो का नाही? कधीतरी आता ह्या आठवड्यात नाही आला. नाही आला. मग दुसरं तुम्हाला पाण्याला हेच आहे का, फक्त हापसाचं आहे का वेगळं काय आहे? हा नाही, काहीच नाही. दिवसात किती खेपा करता तुम्ही? असं
5-6 खेपा लागते आता उन्हाळ्यात दिवस लाईटीचाच घोटाळा झाला, ते टँकरच पंक्चर झाला, अशा अवस्थेत तो बी दिवस गेला. असा 3-3, 4-4 दिवस आमचं असंच म्हणजे आम्हाला पाणीच पोचत नाही. म्हणजे 8-8 दिवस पाणी, 8-8 दिवस पाणीच नाही. मग बायका काय पाण्याच्या शोधासाठी पाण्या कशाला आंघोळीला पाणी 3 किलोमीटर कुठनं तरी आणाय, 2 कळशे त्याच्यातच ती पाणी भांडी ती धुयाची आणि जायचं कामावर जाते निघून. आणि पोरं बारकी आहे त्यांनी काय करायची, शाळा सोडायची आणि ती कळशा बांधायची आणि ती पाणी आणत बसायची. 1-2 घागर मिळते. पुरतं का पाणी तेवढं? नाही पूर्ण तर. टँकर येतोय का तुमच्याकडे? टँकर बी नाही येत. मग प्यायला एवढं बस होतंय? भाषा एका दिवशी येतच. मग कुठून आणतं पाणी पुन्हा चालू झालं. दुष्काळी भागात दरडोई दर दिवशी किमान 20 लिटर पाणी मिळायला पाहिजे, पण तेही दुर्मिळ आहे. खासगी टँकरचे दर 800 ते 1200 रुपयांवर गेले आहेत. टँकरवाल्यांना 20 ते 25 किलोमीटर अंतराहून पाणी आणावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी ठरवलेल्या किमान 55 लिटर दरडोई पाणी पुरवठ्यापैकी आज ग्रामीण भागात किमान 20 लिटर पाण्याचीही हमी देता येत नाही. टँकरद्वारे पाण्याचे वाटप कसे होते हे जाणून घेण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून टँकरचा पाठलाग केला. तो टँकर सर्वप्रथम बागायतदाराच्या वस्तीवर व त्यानंतर गावातील वस्तीमध्ये गेला. वस्तीतील महिला टँकरची वाट बघत होत्या. टँकर पोचल्यानंतर पाण्यासाठी एकच गर्दी झाली. पाणी घेण्यासाठी महिलांमध्ये भांडण सुरू झाले. पाण्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी एकमेकांवर शिवीगाळ व हाणामारी करायची वेळ आली आहे. पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांचा जीव घेण्याची भाषा आज सर्वत्रच वाढली आहे. दुष्काळग्रस्त भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीव्र उन्हामुळे झाडोरा जळालेला दिसतो. नजर जाईल तिथपर्यंत ओसाड पडलेल्या व फाटलेल्या जमिनी दिसतात. आटलेले तलाव, नद्या, विहिरी दिसतात. द्राक्षे, बोरे, डाळिंब, लिंबू व पेरूच्या बागा करपलेल्या आहेत. एकूणच फळ उत्पादनावर व शेतीच्या व्यवसायावर दुष्काळाचा जबर परिणाम झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील रखडलेल्या पाणी योजना, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. भरमसाठ जमीन पण कायमचे आवर्षण, त्यामुळे बळीराजा सतत निसर्गाला दोष देऊन गप्प बसत आला आहे. नापेर जमीन व नुकसान झालेल्या जमिनीचे शासनाकडून मिळणारे सहाय्यही मिळालेले नाही. शेतीची अवजारे, मळणी यंत्र वगैरे यांना काम नसल्यामुळे कर्ज फेडण्याची शेतकऱ्यांची ऐपत नाही. उरमुडीचं हे काम म्हणजे बोगदा आहे आणि हे जाग्यामध्ये हे बोगदा जे आहे हे किरकसाल हद्दीमध्ये आहे आणि हे 95 साली हे उरमुडीचं काम सातारा परळी खोऱ्यामध्ये सुरू झालं
आणि 95मधनं 90 100ला जे बंद जे झालं ती आज तागायत म्हणजे हे बंदच राहिलं. पण हे काम जर पूर्ण झालं असतं तर आमच्या तालुक्याला नंदनवन झालं असतं, पाणी मिळालं जर असतं किंवा पावसाळ्याचं सामाय जर पाणी जरी आलं असतं आणि वड्याने सुटलं असतं तर आमचं पर्क्युलेशन झालं असतं. 4 वर्षांपासून सलग पडलेल्या दुष्काळाला सातारा जिल्ह्यात पवन ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात उभारलेल्या पवनचक्क्या कारणीभूत आहेत अशी एक चर्चा आहे. पण तिला शास्त्रीय आधार आहे का हे अजून सिद्ध झालेले नाही. या दुष्काळात रणरणत्या उन्हामध्ये लोक बिरोबाच्या जत्रेला जाताना दिसली. आमच्या भागातील दुष्काळ हटावा, मुलाबाळांना पोटभर अन्न पाणी मिळावे, तसेच निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून बिरोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी सतत 4 दिवस चालत येऊन यात्रेकरू आरेवाडीत दाखल झाले आहेत.